समाजामध्ये अनेक विचारधारा प्रसरत असतात, तसेच लोकांमध्ये वेगवेगळ्या समजुती असतात. मात्र काही लोक तर चुकीच्या गोष्टी समाजात पसरवतात. साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून लोकांना योग्य दिशा देण्याचं काम केलं पाहिजे. खरे तर वैचारिक प्रबोधनासाठी साहित्य संमेलनांची आवश्यकता असते, असं प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी केलं. ते शहरात भरलेल्या चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध साहित्यिक प्राध्यापक डॉक्टर जगदीश कदम, स्वागताध्यक्ष प्रवीण गायकवाड, निमंत्रक प्रल्हाद हिंगोले, उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टे, तहसीलदार आनंद देऊळगावकर, नगर परिषदचे मुख्याधिकारी शैलेश फडसे, पोलीस निरीक्षक वसंत सप्रे, विस्तार अधिकारी सुरेश पाटील, माजी गटशिक्षणाधिकारी दिलीप सुपे, ओबीसी नेते सटवाजी माचनवार, कोमल जयस्वाल, गोविंदराव नागेलीकर, शंकर सठी, माधव कदम, प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी, कवी बी.जी. कळसे, सप्तरंगी साहित्य मंडळाचे संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे, राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे आदींची उपस्थिती होती. येथील प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या संयुक्त विद्यमाने चौथ्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. उद्घाटन सत्राच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं. त्यानंतर दीप प्रज्वलन करून स्वागत गीतानंतर कार्यक्रमास प्रारंभ झाला. प्रज्ञादर्शन शिक्षण संस्था आणि सप्तरंगी साहित्य मंडळाच्या वतीने मान्यवरांचा यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर जनसंवाद 2025 आणि मातोश्री भागाबाई डोंगरे यांच्या पुरस्कारांचं वितरण झालं. विशेषांक व पुस्तकांचं प्रकाशन झालं. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉक्टर कदम म्हणाले की मोबाईलच्या वाढत्या आक्रमणामुळे माणसामाणसातील संवाद तुटत चालला. हा संवाद राहिला तरच माणूस जिवंत राहू शकेल, अन्यथा माणुसकीचा प्रवाह आटून जायला वेळ लागणार नाही. समाजाच्या बोथट होत चाललेल्या संवेदना ताज्या करणं हे साहित्याचं काम आहे आणि जनसंवाद साहित्य संमेलन ते करीत आहे, असं ते म्हणाले. निमंत्रक प्रल्हाद हिंगोले, स्वागताध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केली. प्रास्ताविक पांडुरंग कुकुलवार यांनी केलं. सूत्रसंचालन कैलास धुतराज तर आभार प्रदर्शन प्रज्ञाधर ढवळे यांनी मांडलं आणि माणसं मला कळू लागले. स्वागताध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्या मनोगताचा संदर्भ घेऊन खासदार चव्हाण म्हणाले की आग लावणारे लोक समाजात असतात, पण साहित्यिक ती आग विझवण्याचं कार्य करतात. त्यावरून सभागृहात हशा पिकला. गायकवाड यांनी वामनदादांच्या साहित्यातल्या केस माझे जेव्हा गळू लागले या ओळीवरही खासदार चव्हाण भाजपा प्रवेशाचा संदर्भ देत मुश्किलपणे म्हणाले की केस माझे जेव्हा गळू लागले तेव्हा माणसं मला कळू लागले. यावरही सभागृहात हशा पिकला. तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.